डिअर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओत आपण एक लहान टॉपिक शिकणार आहोत की जो अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे यूज ऑफ स्टील. यूज ऑफ स्टील. आता स्टीलचा अर्थ काय आहे? तर स्टीलचा अर्थ होतो अजूनही किंवा चालू आहे. अजूनही. फॉर एक्झाम्पल, when an action started in the past and is still continuing in the present. एखादी ॲक्शन पास्टमध्ये चालू झालेली आहे आणि ती प्रेझेंटमध्ये चालूच असल्याचे दाखवलं जातं. ते कशाने? स्टीलने दाखवलं जातं. स्टील शब्दाने दाखवलं जातं. बोलताना स्टीलचा वापर कसा करायचा ते आपण या उदाहरणावरून शिकूया. फॉर एक्झाम्पल, ही इज स्टील स्लीपिंग. ही इज स्टील स्लीपिंग. काय अर्थ झाला? तो अजून झोपला आहे. तो अजून झोपला आहे. समजलं का? पास्ट टू प्रेझेंट कसं? आता उदाहरणार्थ, तो रात्री 10ला झोपला आणि सकाळ झाली. सकाळचे 11 वाजले, म्हणजे रात्री 10ला झोपला आणि तो झोपलेला आहे. ती ॲक्शन त्याची कंटिन्युअस आहे उद्या उठून 11 वाजेपर्यंत. असं दाखवण्यासाठी स्टील शब्दाचा वापर केला जातो. तो अजून झोपला आहे म्हणजेच ही इज स्टील स्लीपिंग असं म्हणायचं. मग तुम्हाला एखादी क्रिया दाखवायची असेल भूतकाळात सुरू झालेली आणि ती प्रेझेंटमध्ये अजून पण सुरू आहे, चालू आहे, हे दाखवण्यासाठी स्टीलचा वापर केला जातो संभाषणामध्ये. ओके. फॉर एक्झाम्पल, इट इज स्टील रेनिंग. इट इज स्टील रेनिंग. काय अर्थ झाला? अजून पाऊस पडतोय. अजून पाऊस पडत आहे. म्हणजे सकाळी समजा पाऊस 7ला सुरू झाला आणि संध्याकाळचे 6 वाजले तरी तो पाऊस सुरू आहे. पास्ट टू प्रेझेंट. द ॲक्शन इज कंटिन्युइंग इन प्रेझेंट. तर स्टीलचा वापर करून काय दाखवलेलं आहे? इट इज स्टील रेनिंग. इट इज स्टील रेनिंग म्हणजे पाऊस पडतो आहे. पाऊस बंद झालेला नाही. सकाळी 7 पासून तर संध्याकाळी 6 पर्यंत सुरू आहे. अशी ॲक्शन इथं दाखवली जाते. कोणाचा वापर करून? स्टील शब्दाचा वापर करून. मग या स्टील शब्दाचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त वाक्य तुम्ही स्वतः तयार करू शकता. गॉट इट? तर हा व्हिडिओ कसा वाटला? जर चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.